सर्वांना उपास होता, त्यांच्यामुळं भाजी काय मित्रांनो, खेडाकाठी भाजी आहे बरी. चटणी खावाव तर पोटात आग होती. हो ना, मग काय करावं तर आम्हाला आता का नाही आमची गावाकडे ना माझी भाजी कशी बनवतात शेवाची तशी. ह्या पाहिजे मी लसण टाकलेलं आहे, कांदा टाकलेला आहे आणि तेल टाकलेलं आहे याच्यात. आता याच्यातला हे बाई, आता जराशी मोहरी टाकते, चवीनुसार मीठ, नंतर चवीनुसार मीठ, नंतर मसाला, चवीनुसार, नंतर मसाला येईल तिथंच ठेवा नव्हतं मी तेच पाला पण तसाच टाकला मसाला. आता थोडीशी त्याच्यामध्ये हळद टाकतो. हळद आता चटणी, आता 2 चमचे हळद, चटणी, 3 चमचे चटणी टाकली. आता नंतर टमाटे गावाकडे, शेवाची भाजी गावाकडे, शेवाची भाजी. आता याच्यात मी हळद 1 चमचा, 1 चमचा हळद, तिकट ठेवा नका. काय करायला बापा, आपलं डॉक्टर पाणी करायचं नाही. ऐकायला येते का तुम्हाला परत? ऐकू. आता 1 तांब्या पाणी टाकायचं. 1 तांब्या पाणी टाकलं. शालगोन झालं काढू, खोकलं जाऊन शाळेत उतरलं नाही तर गंजून कशाला पाय थांबा ना. आता त्यात मी संबार कापून टाकते. त्या सांबार टाकायचा. चाकू का चांगला नाही म्हणून चांगला कापला नाही. झाले आता टाकून झालं.
खाय ना. आता टाकते मी शेव. वरून टाकायचे आता शेव. आता एवढे उरले, आता एवढे आम्हाला खायले. झाली भाजी. या कोणाकोणाले कमेंट करून सांगा कोणाकोणाला अशी गावठी भाजी होते म्हणून. एकाने पोळ्या बनवल्या आधीच, नंतर केली भाजी. ह्यो बनवला भात. नाही नाही नाही, एक नाही अर्ध नाही. हे पहा आमच्या घरच्याले ए सुगर, तर ते बोलले मी बिस्किट खाऊ द्या, मी द्या लागलो नाही. ह्यो मुलगा झोपला. काय हे पहा, हे पहा इथे गार्डन, हे आहे बिल्डिंग इथं. इकडं आहेत पेरूची झाडं. इथं आहेत आमचे देव. इथं पहा मी प्रत्येक जाग्यावर हे असे लावले. इथं लावले झेंडे पकड्या, इथं लावला मोर, इथं लावल्या पकड्या, त्यांच्यावर देव.